केली तर किल्ला बनू शकतो, तर माणसं केली तर स्वराज्याची निर्मिती का होऊ शकत नाही, हा विचार रुजवला आणि ज्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दनकाळ म्हणून दखल घेतली. अंतरात्म्यातून वंदन छत्रपती शिवाजी महाराज. विषमतेच्या छाताडावर पाय रोवून समतेचा मळा फुलविणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुभ्रत असले, एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनाही मी अंतरात्म्यातून वंदन करतो. ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण जमलेलो आहोत, बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान निर्माते, राष्ट्र निर्माते. तुझा संघर्ष असा की महाकाव्य पायाशी गळून पडावे, तुझा संघर्ष असा की महाकाव्य पायाशी गळून पडावे, तुझ्या वेदना अशा की काट्याच्याही संधी निघाव्यात. तू ओरबडलास भूतकाळ, उपसलीस कवलेली शब्दांची शस्त्रे, आणि बघता बघता त्या महाडच्या चौदार तळ्याला आग लागली, बघता बघता त्या महाडच्या चौदार तळ्याला आग लागली. अंतरात्म्यातून वंदन बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. ऊपर चलिए, ऊपर चलिए. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक रत्नाकर सिरसाट सर यांचे स्वागत जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष नागपुरे तथा ॲडव्होकेट उषा मुजर मॅडम करतील, अशी मी त्यांना विनंती करतो.